परंतु त्याच योसेफाला की ज्याला तुरुंगात टाकलं होतं खोट्या आरोपाखाली, पण त्या तुरुंगात सुद्धा तो देवाशी विश्वास होता. परंतु लक्षात घ्या, त्याच योसेफाला देवानं त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. त्याच लोकांच्या समोर, ज्या लोकांनी त्याच्यावरती खोटे आरोप घातलेले, त्याच लोकांच्या समोर देवानं योसेफाला उंच केलं. हालेलुया. हल्ले आमच्यावरती होऊ शकतात, ओके, लोक तुमच्या विरुद्ध बोलू शकतात, परंतु एक गोष्ट आहे की ते लोक कधी यशस्वी होऊ शकणार नाही. प्रेज गॉड. का? कारण परमेश्वर संरक्षण आमच्यावर केलं. कारण देवानं क्लिअरली सांगितलंय की कोणते हत्यार मी तुझ्यावरती चालू देणार नाही. याचा 54वा अध्याय आणि 17 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. यशाया 54:17. तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्याची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तर ह्या ठिकाणी यशाया संदेष्टाला देवाचं वचन प्राप्त झालं आणि ह्या ठिकाणी देवाचं एक प्रॉमिस आहे. आणि देवाचं ह्या ठिकाणी प्रॉमिसमध्ये सांगितलेलं आहे, अभिवचनामध्ये सांगितलेलं आहे की तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावरती चालणार नाही. तर ह्या वचनातून आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो म्हणजे कोणतेही हत्यार तुमच्यावरती चालणार नाही. तर कोणतेही हत्यार तुमच्यावरती चालणार नाही. प्रियानो, ह्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की कुठलंच हत्यार तुमच्यावरती चालणार नाही. का बरं परमेश्वर असं म्हणतो की तुमच्यावरती कुठलं हत्यार हे चालणार नाही? कारण तुम्ही म्हणाल की आम्ही नीतिमान लोक आहोत, आम्ही देवाच्यावरती विश्वास ठेवतो, आम्ही येशूच्या मागं चालतो, आम्ही चर्चला येतो, आम्ही बायबल वाचतो आणि म्हणून परमेश्वर आम्हाला कुठलंही हत्यार आमच्यावरती चालू देणार नाही. परंतु प्रियानो, त्या अगोदर पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण त्याची लेकरं आहोत. हालेलुया. आपण त्याची लेकरं आहोत म्हणून परमेश्वर आम्हाला काय करतो? संरक्षण देतो. आणि त्याची आपण मुलं आहोत, तो आमचा पिता आहे आणि म्हणून परमेश्वर आपल्याला काय करतो? संरक्षण देतो. आता बघा, तुम्हाला मी सांगतो, एक बाप बसलेला आहे, मुलं समोर खेळत आहेत आणि अचानक त्या ठिकाणी वाघ येतो त्या मुलांच्यावरती हल्ला करण्यासाठी. तेव्हा बाप कुठला बघत बसेल का? नाही. तेव्हा बाप काय करतो? स्वतःचा जीव धोक्यात घालायला लागला तरी चालेल, ओके, तो वाघानं त्या मला चावलं तरी चालेल, माझ्यावरती हल्ला केला तरी चालेल, पण माझ्या लेकरांना मी काय करीन? संरक्षण देईन. हालेलुया. हे आपल्या एक जगिक बापाचं हृदय तशा प्रकारे आहे. तर प्रियानो, विचार करा, तो आमचा पिता परमेश्वर, आम्ही त्याची सर्व लेकरं आहोत. तर सैतान जेव्हा आमच्यावरती हल्ला करायला बघेल किंवा सैतान आमच्यासाठी चालवण्यासाठी एखादा हत्यार तयार करतो आणि आम्हाला चालवण्यासाठी, आमच्यावरती चालवण्यासाठी जो प्रयत्न करतो, तेव्हा आमचा देव काय शांत बसणार आहे? हालेलुया. तर त्या ठिकाणी देव म्हणत आहे की तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेलं कोणतेही हत्यार मी तुझ्यावरती चालू देणार नाही. प्रेज गॉड. आणि ते चालणार नाही. हे देवाचं प्रेम आहे तुमच्यावर माझ्यावरती, कारण तुम्ही आणि मी त्या परमेश्वराची लेकरं आहोत. हालेलुया. आणि परमेश्वराची लेकरं पहिला आहोत, त्याच्यानंतर मग आपण सेवक असे, नीतिमान, हे ते आपण म्हणू, परंतु लक्षात घ्या, प्रथम आम्ही त्याची लेकरं आहोत. ज्या दिवशी आम्ही येशूला स्वीकारलं आमच्या हृदयामध्ये आणि आम्ही कबुली दिली की आम्ही पापी आहोत, प्रभू येशू तुझी आम्हाला गरज आहे, आणि येशूला आमच्या हृदयात आम्ही जेव्हा घेतलं, तेव्हाच प्रभू येशूने आमचे पाप क्षमा केले आणि आम्ही त्याची लेकरं बनण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. मग आज तुम्ही आणि मी कोण आहोत? त्याची लेकरं आहोत. आणि त्याच्या लेकरांना तो पिता काय करतो? संरक्षण देतो. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, एक युद्ध चालू असते, एक आत्मिक युद्ध चालू असते की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आणि कसं चालू असते पहा, की अनेकदा सैतान आम्हाला हल्ला करायला बघत असतो, परंतु देव त्याचे दूत पाठवतो आणि ते हल्ले आमच्यावरती येऊ देत नाही. हालेलुया. हे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. समजा इकडून जर सैतानाचा हल्ला आला तर इकडून देवाचा दूत असतो की तो हल्ला काय करतो? अडवतो, जेणेकरून ते आम्हाला लागू नये. अशा प्रकारे हे युद्ध चालू असते.
आणि देवाचे दूत आम्हाला संरक्षण देतो. परमेश्वर त्या दूतांना पाठवतो की हां, ह्या व्यक्तीला तू संरक्षण दे म्हणून, ह्या माझ्या मुलाला, ह्या माझ्या मुलीला तू संरक्षण दे. आणि बरेच हल्ले आमच्यावरती येणार होते. ते काय झालं की त्या देवदूताने, देवाच्या दूतांनी ते अडवले आणि ते आमच्यावरती येऊन पोचले नाहीत. म्हणून तर प्रियानो, प्रत्येक दिवशी तुम्ही आणि मी सुरक्षित असतो. हालेलुया. कारण देव त्याचे दूत पाठवून परमेश्वर आपल्याला काय करतो, संरक्षण देत असतो. आणि ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे देवाचं प्रॉमिस आहे. काय प्रॉमिस आहे? की तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणते हत्यार तुझ्यावरती चालणार नाही. आणि परमेश्वराची नजर तुमच्या आणि माझ्यावरती असते. परमेश्वर पाहत असतो की जेव्हा तुम्ही आणि मी बाहेर जातो, आत येतो, काम करतो आणि कुठल्याही जबाबदारी आम्ही पार पडत असताना परमेश्वर आमची नजर आमच्यावरती असते. कशासाठी? कारण ह्या वचनात सांगितले की तुझ्यावर चालण्यासाठी घडलेले कोणते हत्यार तुझ्यावरती मी चालू देणार नाही. तुम्हाला माहिती आहे की सैतान तुमच्या आणि माझ्यावरती बरोबर नेम धरून बसलाय. बाण माहिती आहे ना तुम्हाला, धनुष्य बाण आहे की नाही? आणि ते कसं मारतात? बरोबर नेम धरून मारतात. बंदूक सुद्धा, गन बरोबर नेम धरून मारायचा प्रयत्न करतात. तर प्रियानो सांगतोय की तशा प्रकारे सैतान ते आपल्यावरती नेम धरून बसलेले आहेत. परंतु आजपर्यंत तो त्याची गोळी आम्हाला येऊन लागली नाही. का? कारण देवाचं प्रोटेक्शन आमच्यावरती आहे, देवाचं संरक्षण आमच्यावरती आहे. हालेलुया. कारण देवानं अभिवचन दिलेलं आहे की कोणतेही हत्यार तुझ्यावरती चालणार नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळेला सैतान फेल होत चाललाय. त्याचा सर्व प्लॅन फेल होत चाललाय. हालेलुया. तुम्हाला माहित नाही प्रियानो, सैतानानं तुम्हाला आणि मला बरेचदा मारण्याचा प्रयत्न केलाय, बरेचदा मला पाडण्याचा प्रयत्न केलाय, बरेचदा आमचा नाश करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु प्रत्येक वेळेला परमेश्वरानं तुम्हाला आणि मला संरक्षण दिलंय. म्हणून आज आमची कुटुंब, आमची लेकरं आणि आमचा जॉब, आमचं सर्वस्व सुरक्षित आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कारण परमेश्वर जसं तो बोलतो त्या प्रकारे करतो. मला माहिती आहे बरेचदा तुमच्या जीवनात असं झालं असेल की ऍक्सिडेंट होता होता वाचला असेल तुम्ही. ऍक्सिडेंट होता होता तुम्ही वाचला असणार. होय, हे सैतानाचा प्लॅन होता की तुम्हाला मारायचा. परंतु वेळेत परमेश्वरानं तुम्हाला काय केलं? वेळेत परमेश्वरानं तुम्हाला सावध केलं. प्रेज गॉड. म्हणजे प्रियानो, तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर अशा प्रकारे त्याच्या लेकरांना, त्याच्या मुलांना परमेश्वर संरक्षण देतो. जर देवाचं संरक्षण आमच्यावरती नसतं तर आमचं कधीच नाश झाला असता. कधीच आज इथं बसलो पण नसतो. परंतु देवाची ही कृपा आहे की त्याच्या लेकरांच्यावरती इतकं प्रेम करतो की अशा प्रकारे तो आम्हाला संरक्षण देतो. हालेलुया. प्रियानो, बायबलमध्ये तुम्हाला सांगतो की बऱ्याच गोष्टी, बऱ्याच लोकांच्या विषयी आम्ही पाहिलंय की देव त्या लोकांना संरक्षण दिला, विजय दिला. आणि आपण बघतो की शस्त्र तयार होऊ शकतात. लक्षात घ्या, शस्त्र तयार होऊ शकतात, हल्ले आमच्यावरती होऊ शकतात. लोक तुमच्या विरुद्ध बोलू शकतात. परंतु एक गोष्ट आहे की ते लोक कधी यशस्वी होऊ शकणार नाही. प्रेज गॉड. आणि त्यांनी आमच्या विरोधात आखलेलं जाळं, त्यांनी आमच्या विरोधात आखलेले हल्ले, ते कधीच आमच्या विरोधात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. कारण परमेश्वर त्यांना यशस्वी होऊ देत नाही. का? कारण परमेश्वर संरक्षण आमच्यावरती आहे. कारण देवानं क्लिअरली सांगितलंय की कोणते हत्यार मी तुझ्यावरती चालू देणार नाही. म्हणून बायबलमध्ये अशा अनेक गोष्टी आम्ही पाहतो, हजारो उदाहरण आहेत बायबलमध्ये की परमेश्वरानं कसं अनेकांचे प्लॅन उद्ध्वस्त करून लावले. हालेलुया. अनेकांनी देवाच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु देवानं त्यांना संरक्षण दिलं. बायबलमध्ये बरेच उदाहरण आहेत. आज मी काही लोकांच्या विषयी तुम्हाला सांगणार आहे की कोणतेही हत्यार काही लोकांच्या वरती परमेश्वरानं चालू दिलं नाही. तर पहिली गोष्ट आहे योसेफ. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की योसेफ हा देवाचा व्यक्ती, नीतिमान व्यक्ती. आणि ह्या योसेफाचं देवावरती भरपूर प्रेम होतं. तो देवाचं भय बाळगणारा होता. आणि ह्या योसेफाला खाली पाडण्याचा किंवा त्या योसेफाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला होता. आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्या भावांनीच त्याला विकलं होतं. आणि मिस्र देशामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती एक असा काय प्रसंग आला
की खोटा आरोप त्याच्यावरती घालण्यात आला. हा खोटा आरोप, आणि हा खोटा आरोप घातला त्याच्यावरती. आणि प्रियान लक्षात घ्या, हे एक हत्यार होतं. खोटा आरोप हे काय होतं? हत्यार होता. म्हणा, खोटा आरोप हे एक सैतानाचं काय हत्यार आहे. तर खोट्या आरोपाखाली त्याला पकडायचं, हा फार मोठं हत्यार त्याच्यावरती चालवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु या ठिकाणी बघतो की खोटा आरोप काय, की पोटिफराच्या पत्नीने योसेफावर खोटे आरोप केले. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं खोट्या आरोपावरती. ओके. परंतु देवाने वाईट योजनेचे रूपांतर बढतीमध्ये केले. हालेलुया. त्याच्यावरती खोटे आरोप घालण्यात आले, परंतु त्याच योसेफाला की ज्याला तुरुंगात टाकलं होतं खोट्या आरोपाखाली, पण त्या तुरुंगात सुद्धा तो देवाशी विश्वास होता. परंतु लक्षात घ्या, त्याच योसेफाला देवानं त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. त्याच लोकांच्या समोर, ज्या लोकांनी त्याच्यावरती खोटे आरोप घातलेले, त्याच लोकांच्या समोर देवानं योसेफाला उंच केलं. हालेलुया. जे खोटा आरोपाचं जे हत्यार होतं देवानं मोडून टाकलं. हालेलुया. ते खोटा आरोपाचं हत्यार त्या योसेफावरती चालूच दिलं नाही. हालेलुया. तर प्रियानो, या ठिकाणी काय झालंय की बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, उत्पत्ती 41:41 मध्ये सांगितलेलं आहे की फारो योसेफाला आणखीन म्हणाला, हे पहा योसेफा, तुला मी अवघ्या मिस्र देशावरती नेमतो. हालेलुया. प्रेज गॉड. बघा, त्या पूर्ण मिस्र देशाचा पंतप्रधान कुणाला केलं? योसेफाला केलं. का? याच्यावरती तर खोट्या आरोपाखाली याला कुठे टाकलेलं? तुरुंगात टाकलेलं. पण असा व्यक्ती कसा काय पंतप्रधान होऊ शकतो? याचा अर्थ काय? ज्या लोकांनी त्याच्यावरती खोटा आरोप घातला, हे हत्यार त्याच्यावरती चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु देवानं ते हत्यार योसेफावरती चालू दिलं नाही. हालेलुया. त्याच लोकांच्या समोर त्याला काय केलं? मिस्र देशाचा पंतप्रधान बनवलं, आणि तेच लोक त्याच्या अंडर जीवन जगू लागले. बघा किती अद्भुत परमेश्वर कार्य करणार आहे, की एक हत्यार सुद्धा त्याच्यावरती चालू दिलं नाही. प्रियानो, यशस्वी झाले नाहीत लोक त्याच्यावरती जे खोटा आरोप घालणार होते, कारण परमेश्वर त्याच्या लेकरांना संरक्षण देतो. हालेलुया. म्हणा की परमेश्वर त्याच्या लेकरांना संरक्षण देतो. आणि योसेफाला या ठिकाणी बघतोय आपण की परमेश्वरानं संरक्षण दिलं, आणि तोच खोटा आरोपाखाली अटक केली होती, परंतु तोच पुढं परमेश्वरानं त्याला इतकं उंच केलं की तो त्या ठिकाणी पंतप्रधान बनलेला आहे. प्रियानो, तुम्हाला लक्षात घ्या, एक तुम्हाला गोष्ट सांगू द्या की परमेश्वर आमच्या सुद्धा बाबतीत असं करू शकतो, जेव्हा आम्ही देवाशी विश्वासू राहतो. लक्षात घ्या, योसेफ हा देवाशी आणि लोकांशी विश्वास होता. हालेलुया. आम्हाला फार म्हणायला इझी आहे की योसेफाला देवानं पंतप्रधान केलं, देवा मला पण पंतप्रधान कर माझ्या भारत देशाचा. प्रियानो, तसं जीवन सुद्धा तो योसेफ जगला होता. तो देवाशी आणि मनुष्याशी कसा होता? विश्वासू होता. तो देवाचं भय त्याच्यामध्ये होतं. तो प्रामाणिक जीवन जगला, आणि प्रामाणिकतेचं फळ त्याला देवानं दिलं. प्रेज गॉड. त्याला अनेकांनी पाडायचा प्रयत्न केला, पण कुठलं हत्यार त्याच्यावरती परमेश्वरानं चालू दिलं नाही. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आहे, आपण सुद्धा देवाशी विश्वासू राहूया, लोकांशी विश्वासू राहूया. परमेश्वर आमच्या बाजूने लढणार आहे. कुठलंच हत्यार आमच्यावरती चालू देणार नाही परमेश्वर. हालेलुया. आणि जसं योसेफाला परमेश्वरानं उंच केलेलं आहे, परमेश्वर आपल्याला, आपल्या लेकरांना, आपल्या कुटुंबाला परमेश्वर जिथं आम्ही आहोत त्या लोकांच्या समोर, जे लोक आज तुम्हाला नावं ठेवत असतील, आज जे लोक तुमच्यावरती खोटे आरोप घालत असतील, त्याच लोकांच्या समोर परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. आणि तुमची साक्ष बदलली जाईल, खोट्या आरोपाची साक्ष बदलली जाईल, आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. हे देवाचं अद्भुत कार्य आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो की यशाया 54:17 मध्ये, कोणतेही हत्यार मी तुझ्यावरती चालू देणार नाही. दुसरी व्यक्ती आहे दानियल. दानियलाबद्दल जर पाहिलं की दानियलासाठी सुद्धा प्रियानो, दानियल हा देवाचं भय बाळगणार होता. दिवसातून 3 वेळा तो गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करणार होता. ओके. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार होता. आणि त्या दानियलासाठी काही लोकांची नजर होती.
आणि त्या दानिएलला अडकवण्यासाठी एक हत्यार तयार केलेलं. आणि दानिएलला मारण्यासाठी कुठलं हत्यार तयार केलेलं कोण सांगेल? ओके, दानिएलला मारण्यासाठी एक हत्यार तयार केलेलं, आणि ते हत्यार म्हणजे सिंहाची गुहा. हालेलुया. सिंहाची गुहा हे हत्यार होतं की जे कुणाला मारण्यासाठी? दानिएलला मारण्यासाठी ते होतं. आणि प्रियानो, त्या ठिकाणी बघतो की दानिएल हा देवाचं भय बाळगणारा व्यक्ती शत्रूने दानिएलला प्रार्थनेच्या नियमामध्ये अडकून त्याचा नाश करण्याचा कट रचला होता. ओके, तिथं राजानं फरमान काढलेलं, ओके, कुठल्या देवाची उपासना करायची नाही. मग हा नित्यक्रमाने तो आपल्या देवाची काय करत होता? उपासना करत होता. काही लोकांनी पाहिलं आणि त्या नियमामध्ये त्याला अडकवलं आणि सांगितलं की जो कोणी राजाची आज्ञा ऐकणार नाही त्याला कुठे टाकण्यात येईल? सिंहाच्या गुहेमध्ये. आणि हा सगळा रचलेला एक कट होता, हा प्लॅन होता, योजना होती की बरोबर प्लॅन आखून ह्या दानिएलला बरोबर कुठे टाकायचं? सिंहाच्या गुहेत टाकायचं. आणि त्या सिंहाच्या गुहा काही रिकामी नाही. तिथं कोण आहे? सिंह आहेत. आणि ते असे सिंह आहेत, तरुण सिंह की जे भुकेले आहेत, त्यांना कडकडून भूक लागलेली आहे. आणि अशी सिंहाच्या गुहेमध्ये त्या दानिएलला टाकण्याचा त्यांचा कट होता. म्हणजे ते एक हत्यार होतं. कसं? सिंहाची गुहा हे हत्यार कुणावरती चालवण्यासाठी? दानिएलवरती. पण दानिएल हा कसा होता? देवाशी विश्वास होता, देवाच्या भयात वागणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा, प्रार्थना करणारा नीतिमान व्यक्ती होता. आणि ह्याच्या विरोधात हा कट रचला होता. ह्याच्यासाठी ते हत्यार तयार केलेलं. पण देवाचं वचन आपण काय वाचलं? की तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावरती मी चालू देणार नाही. हालेलुया. हे देवानं काय दिलेलं आहे? प्रॉमिस दिलेला आहे. हे देवाचं अभिवचन आहे. आणि त्या अभिवचनाप्रमाणे देवानं दानिएलच्या जीवनात कार्य केलं. हालेलुया. तर या ठिकाणी बघतो की दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले. ज्या लोकांनी टाकलं सिंहाच्या गुहेत, कुणाला? दानिएलला, ती लोक खुश झाले असतील बाबा. हा, एकदा का दानिएल संपला. काही लोकांनी दानिएलला असं ओढून घेऊन गेले आणि सिंहाच्या गुहेत टाकले आणि खुश झाले असतील. अरे बापरे, लय उड्या मारत होता, एक तसा गेला, संपलं, खुश होऊन परत आले. परंतु राजा त्या ठिकाणी गेला. राजा जाऊन म्हणतो की ज्या देवाची तू उपासना करत होतास त्या देवानं तुला वाचवलंय काय? हालेलुया. तेव्हा त्या सिंहाच्या गुहेतून आवाज आला. कोणाचा? दानिएलचा. आणि काय दानिएलचा आवाज आला त्या वचनामध्ये आपण पाहूया. या आपण सर्वजण दानिएल 6:22 मध्ये वाचणार आहोत. माझ्या देवाने आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्याने मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरअपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. हालेलुया. त्या सिंहाच्या गुहेतून दानिएलचा अशा प्रकारे आवाज आला. याचा अर्थ काय? दानिएल काय म्हणाला? देवाने त्याचे दूत पाठवून काय केलंय? सिंहाची तोंड बंद केलेली आहेत. प्रेज गॉड. हालेलुया. मगाशी तुम्हाला म्हटलं, देव दूत पाठवतो आणि आम्हाला संरक्षण देतो. सैतान बरेचदा हल्ला करायचा बघतो आपल्यावरती, पण देवाचे दूत संरक्षणासाठी असतात. देवाचे दूत आपल्याला ढालीप्रमाणे असतात. हालेलुया. आणि सेम गोष्ट दानिएल या ठिकाणी सांगत आहे की देवाचे दूत पाठवून, कुठं देवाचे दूत आले? सिंहाच्या गुहेत. आणि गुहेत येऊन त्यांनी काय केलं? सिंहाची तोंड बंद केली. सिंह त्या दानिएलला खायला गेले, पण त्यांचं तोंडच उघडत नव्हतं. तोंडच उघडना. तर प्रियानो, अशा प्रकारे दानिएलला संरक्षण दिलं. तर सांगायचं काय प्रियानो, ह्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं? दानिएल बाहेर आला. दानिएलला बाहेर जेव्हा काढलं, प्रियानो काय झालं? तुम्ही म्हणणार की बाप, सिंह काय झाले? उपाशीच राहिले असणार, आहे की नाही? सिंह उपाशी राहिले का? कारण सिंहांना एक शिकार मिळालेली, पण त्यांना खाता आलं नाही. त्यांना दानिएलला खाता आलं नाही. मग ते आले बाहेर. मग आता सिंह उपाशीच काय? बायबल वाचले कोणी कोणी? सिंह उपाशी राहिले काय? हालेलुया. ज्यांनी दानिएलला टाकलेलं, नंतर
त्यांना टाकलं आणि सिंहाचं पोट भरलं. हालेलुया. सिंह उपाशी राहिले नाही. देवाला सिंहांची पण काळजी आहे. पण देवानं त्या लोकांना टाकलं नाही. कोणी टाकलं? राजानं आज्ञा दिली त्या लोकांना टाका त्याच्यात म्हणून. हालेलुया. तर प्रियानो सांगायचं की परमेश्वर अशा प्रकारे तो संरक्षण देतो, तो सहाय्य करतो, आपल्याला मदत करतो. जर परमेश्वर त्या सिंहाचं जर तोंड बंद करू शकतो, जो आमच्या मागे लागलेला सैतान आहे त्याचं सुद्धा तोंड बंद करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया. प्रेज गॉड. म्हणून सैतानाचं लय गुणगान करू नका. सैतान पास्टर लय त्रास द्यालाय, सैतानानं आम्हाला नको नको करून टाकलंय, सैतान आम्हाला लय असं प्रॉब्लेम आमच्या जीवनात आणालाय, आम्हाला असं झालंय तसं झालंय. बस सैतानाबद्दल बोलायचं. हालो. देवापेक्षा त्या सैतानाबद्दल आम्ही जास्त बोलतो, आहे की नाही? नको. सैतानाचं काय चाललं नाही. सिंहाचं देव तोंड बंद करतोय, सैतानाचं काय? हालेलुया. तर ह्या वचनात सांगितलंय की तुझ्यावरती कुठलंही हत्यार चालणार नाही म्हणजे नाही. हालेलुया. म्हणा सर्वजण, नाही म्हणजे नाही. प्रेज गॉड. किती पण सैतान उड्या मारू दे, किती पण आडवं येऊ दे, परमेश्वर आमच्या बाजूने आहे. प्रेज गॉड. आणि दानिएलला अशा प्रकारे परमेश्वरानं वाचवलं आणि राजा खुश झाला जेव्हा दानिएल वाचला तेव्हा. आणि तेव्हा राजानं फार मोठी जबाबदारी कोणावरती गेली? त्या दानिएलावरती दिली आणि त्या देखील राज्याचा तो सर्व मुख्य अधिकारी बनला. हालेलुया. तर परमेश्वर, प्रियानो लक्षात घ्या, ते दोष लावणारे दानिएलाला कुठं आहेत? सिंहाच्या गुहेत. सिंहाच्या गुहेत नाही, सिंहाच्या पोटात. हालेलुया. तर प्रियानो आता आवाज बंद, खोटे आरोप घालणारे बंद, सगळंच बंद. प्रेज गॉड. आणि त्या ठिकाणी दानिएलाचं राज्य चालू झालं. तर परमेश्वर अशा प्रकारे आमची साक्ष घडवू शकतो आणि आम्हाला उंच करू शकतो. प्रेज गॉड. कारण परमेश्वर त्याच्या लोकांना संरक्षण देतो आणि कुठलंच हत्यार चालू देत नाही. आणखीन तुम्हाला उदाहरण सांगतो. शद्रक, मेशक आणि अबेदनगो. प्रेज गॉड. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्यासाठी सुद्धा एक हत्यार तयार केलेलं. कोण सांगा बघा, कुठलं हत्यार ते? अग्नीची भट्टी. म्हणा सर्वजण, अग्नीची भट्टी. अग्नीची ही भट्टी, हे जे हत्यार होतं हे कोणासाठी तयार केलेलं? शद्रक, मेशक आणि अबेदनगो. काय? अद्रक नव्हे, शद्रक, मेशक, अबेदनगो. आणि हे देवाचे भय बागणारे, देवाची आराधना करणारे, देवाची उपासना करणारे हे लोक. आणि देवानं बघा, हे देवाचे खरंच देवाती त्यांचं फार प्रेम होतं, फार प्रेम, अतिप्रेम. आणि त्या ठिकाणी त्यांना देवा सांगितलं होतं की आम्ही जे सांगेल त्या देवाचीच तुम्ही काय करायचं? उपासना करायची. परंतु ह्यांनी आपल्या देवाची उपासना करणं थांबवलं नाही. प्रेज गॉड. आणि ह्या दोषाखाली त्यांना असं काय ठरवलं की बाबा ह्या तिघांना कुठे टाकायचं? अग्नीच्या भट्टीत टाकायचं. कारण यांनी राजाची आज्ञा काय केल्या? मोडलेली आहे. मग ह्या तिघांना त्या भट्टीत टाकण्यासाठी त्यांनी काय केलं? 7 पट भट्टी तापवली. इतकी तापवली 7 पटीनं, म्हणजे जरा सुद्धा काहीतरी पडलं तर ते राखच होते लगेच, काही क्षणात राख. अशा प्रकारे ती भट्टी तापवली होती ह्या तिघांना टाकण्यासाठी. हा प्लॅन होता. हे हत्यार बनवलेलं इतकं डेंजर आणि भयंकर हत्यार होतं. काय? अग्नीची भट्टी 7 पट तापलेली. हालेलुया. आणि ह्या ठिकाणी बघतोय आपण की राजाने अग्निमय भट्टी 7 पट गरम केली आणि त्यांना आत त्या भट्टीत टाकण्यात आलं. प्रियानो, ह्या भट्टीत जायला सुद्धा ही तिघं घाबरले नाहीत. ह्या भट्टीत पडायला सुद्धा घाबरले नाहीत. आताच्या आमच्यातला कोण तर असतं तर काय करायचं सांगा, मी करतो, करा, तिकडे मला टाकू नका, आहे की नाही? जरा जाऊन येतो, थांबा. ओके. आणि ह्या ठिकाणी 7 पट तापलेल्या भट्टीत जायला ओढून घेऊन जात असताना काही जण म्हणतात नको 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 नको, हे बरोबर, चला, मी यायला तयार, टाका आम्हाला. अहो, जरा सुद्धा त्यांनी नको म्हटले नाहीत. तुम्ही काय सांगतो ते आम्ही ऐकायला तयार आहे, कारण आम्हाला त्यात टाकू नका, असं काय पण बोलले नाहीत. देवासाठी, देवाच्या प्रेमापोटी त्या राखीत, त्या आगीत जाऊन राख व्हायला सुद्धा तयार झालेले. हालेलुया.
त्यांचं समर्पण बघून मला आश्चर्य वाटतंय बिना. कोण, किती मोठं समर्पण, किती मोठा विश्वास, किती मोठं देवावरती प्रीती पहा. हालेलुया. आणि स्वतः मरायला तयार त्या क्षणी. आपल्याला माहिती आहे आग कशी डेंजर असते. जरा भाजला तर आई ग म्हणून 2 दिवस आम्ही हात धरून बसतोय, पण हे 7 पटीने तापलेला आहे. या तिघांना जरा सुद्धा अंदाज असणार की बाबा हे लय तापलेला आहे, गपगार कशाला त्यात पडण्यापेक्षा राजा म्हणतोय ते करूया आपण, चला. असा काही पण त्यांनी विचार केला नाही. अहो एवढी मोठी रिस्क ते घ्यायला तयार आहेत. परमेश्वर शांत बसल काय? हालेलुया. परमेश्वर शांत बसल काय? देवासाठी जर एवढी मोठी रिस्क, देवासाठी जर एवढं मोठं समर्पण आहे, देवासाठी एवढं मोठं प्रेम जर आहे, तर परमेश्वर कुठलीच हत्यार त्या तिघांच्यावरती चालू देणार नाही. हालेलुया. त्यांना त्या आगीत टाकलं, प्रिय, त्या भट्टीत टाकलं. आणि तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण बघतोय की राजानं जेव्हा टाकलं त्यांना तिघांना, पण राजा त्या ठिकाणी चौघांना बघतोय. हालेलुया. तर ह्या वचनात सांगितलेलं आहे, आपण वाचूया दानिएल 3:25. तो म्हणाला, पहा, म्हणजे कोण म्हणाला? राजा म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. हालेलुया. त्यांना काही एक इजा पोचली नाही आणि चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. प्रेज गॉड. प्रियानो, तिघांना टाकलंय पण दिसतायत राजाला किती? 4 जण. हा चौथा पुरुष जणू काय देवपुत्रासारखं त्याचं स्वरूप आहे असं राजानं पाहिलं. प्रेज गॉड. त्या ठिकाणी आपण बघतोय की प्रियानो की हे चौथा व्यक्ती ह्या देवापासून आहे. हालेलुया. जो पांढरा शुभ्र, आणि त्या ठिकाणी तो बघतोय की चौथ्याचं स्वरूप देवपुत्रासारखं आहे. देवानं त्याला पाठवलं ह्या तिघांना संरक्षण देण्यासाठी. कारण बायबलमध्ये आणि ह्या ठिकाणी मग आपण वाचलं की देवाचं प्रॉमिस आहे, कुठलंही हत्यार मी चालू देणार नाही. प्रेज गॉड. कुठलंही घडलेलं हत्यार की मी तुमच्यावरती चालू देणार नाही, हे देवाचं अभिवचन आहे. आणि म्हणून तो चौथा व्यक्ती देवापासून होता, त्या कुठं? अग्नीच्या भट्टीमध्ये. हालेलुया. प्रेज गॉड. जिथं देवाचे लोक पडणार तिथं देवापासून एक व्यक्ती असणार संरक्षणासाठी. प्रेज गॉड. देवाचा दूत असणार आहे आणि परमेश्वर त्या ठिकाणी असणार आहे. तुम्ही भट्टीत जा, भट्टीत परमेश्वर येणार आपल्याला संरक्षण देण्यासाठी. दानिएल गुहेत गेला सिंहाच्या, तिथं देवाचा दूत गेला आणि सिंहाची बंद तोंडे केली. तर प्रियानो सांगतोय की देव इतका अद्भुत परमेश्वर आहे, त्याचं आमच्यावरती इतकं प्रेम आहे की तो अशा प्रकारे आपल्याला वाचवू शकतो. आणि त्या राजानं पाहिलं, हे जणू काय असे फिरायला लागलेत त्या आगीमध्ये, भट्टीमध्ये, जणू काय त्या गार्डन मध्ये फिरल्यासारखं, बागेत फिरल्यासारखं. त्यांच्या एका केस सुद्धा त्यांचा एक जळाला नाही. आणि तो स्वतः राजानं कबूल केलंय. स्वतः राजा म्हणतोय, काय म्हणतोय? त्यांना काही एक इजा पोचली नाही. कोण म्हणतोय? स्वतः राजानं पाहिलं. दुसरा कोणती जर व्यक्ती म्हटला असता तर राजानं विश्वास ठेवला नसता, हे काय सांगतोय बंडल म्हणून. परंतु स्वतः राजानं डोळ्यानं पाहिलं. तेव्हा चष्मा नव्हते, डोळे मोठे करून बघितला, खरंच मी बघालो काय? होय, खरंच ही तिघं सुरक्षित होते. हालेलुया. प्रेज गॉड. हे देवानं अग्निशी भट्टी हे हत्यार सुद्धा मोडून टाकलं. त्या हत्यारचं काय चाललंच नाही कोणावरती? या तिघांच्या वरती. प्रेज गॉड. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, जर आपलं देव असं समर्पण या तिघांच्या सारखं जर असेल, शद्रक, मेशक, अबेदनगो सारखं जर आमचं समर्पण असेल, तर देव आमच्यासाठी कोणत्याही गोष्टी करायला तयार आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहे. तो अजिबात परमेश्वर मागचा पुढचा विचार करणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. तो ज्या स्थितीत आम्ही पडणार त्या स्थितीतून आम्हाला तो बाहेर काढण्यास परमेश्वर काय आहे? समर्थ आहे. म्हणून शस्त्र तयार झालेलं. काय शस्त्र होतं? अग्निमय भट्टी होती. आणि ते यशस्वी झाले काय? नाही. त्यांच्यावर अग्नीचा वास सुद्धा त्यांना आला नाही. अग्नीचा वास सुद्धा आला नाही. कोणाला? शद्रक, मेशक, अबेदनगो. त्यांच्या कपड्यांना अग्नीचा वास सुद्धा आला नाही. त्यांना जेव्हा बाहेर काढलं तेव्हा त्या कपड्यांचा अग्नीचा वास सुद्धा आला नाही, धुराचा वास आला नाही, एक केस सुद्धा जळला नाही. इतकं ते सुरक्षित होते. हे देवाचं वाग्दान आहे, हे देवाचं प्रॉमिस आहे, अभिवचन आहे. त्या प्रकारे परमेश्वर करत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. चौथा व्यक्ती आहे पौल. पौल पहा, ह्या ठिकाणी पौल, देवाने त्याला निवडलं. तो देवाची सेवा करत होता. आणि देवाची सेवा करत असताना सैतान काय शांत बसणार नाही. जो देवाची सेवा करणार
त्याच्यावरती मोठे डोळे करून बसलेला असतो. कोण? सैतान. आणि सैतानानं त्या पौलाला देखील मारण्यासाठी, पाडण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, त्याची सेवा थांबवण्यासाठी सैतानानं सुद्धा त्याच्यावरती अनेक हत्यार तयार केलेले, हत्यार घडवलेले. आणि तुम्ही मला सांगा की पौलाला थांबवण्यासाठी, मारण्यासाठी, नाश करण्यासाठी सैतानानं कोणकोणते हत्यार वापरले? कोण सांगेल? नवाक्रार वाचलाय, पत्र वाचल्यात, ओके, वाचलाय तर सांगा कोणते सैताना हत्यार पौलाला थांबवण्यासाठी, मारण्यासाठी, नाश करण्यासाठी वापरले? तुम्हाला सांगतो, छळ. छळ हा एक हत्यार होतं पौलाला थांबवण्यासाठी, करेक्ट. त्याच्यानंतर तुरुंगवास, सैतानानं हत्यार घडवलेलं तुरुंगवास, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं, बरोबर आहे. अनेकदा तुम्हाला सांगतो असं झालं की ज्या नावेतून तुम्ही जात होते ती नावच फुटली. ती नाव सुद्धा एक त्याचं हत्यार होतं की पौलाला मारण्यासाठी. अनेकदा थंडी वाजत असताना शेकोटी करत होता, तिथून साप आला आणि ठुसलायला, आहे की नाही? तो साप एक सैतानानं पाठवलेला, ते पण एक हत्यारच होतं. कुणाला मारण्यासाठी? पौलाला. पण देवाचं वचन काय सांगतंय? कोणतेही हत्यार तुझ्यावरती चालणार नाही, कारण परमेश्वर ते चालू देणार नाही. हालेलुया. आणि त्या ठिकाणी बघतो साप चावला, तेव्हा काय केलं? झटकून टाकला. प्रेज गॉड. याच्यावरती एक संदेश मी दिलाय अगोदर, बरोबर उत्तर सांगितलं तुम्ही, आठवलंय तुम्हाला? हालेलुया. झटकून टाकला. हालेलुया. तर बरेचदा सैतानानं पौलाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु पौल थांबला नाही. हालेलुया. कुठलंच हत्यार पौलावरती चाललं नाही. त्याला तुरुंगात टाकलं. ते तुरुंगात देवाची आराधना करत होते, पौल आणि सिला. त्या तुरुंगात काय झालं? तुरुंगात साखळदंड तुटलं गेलं, दरवाजे उघडले गेले. हालेलुया. देवानं अद्भुतरीत्या त्यातून त्यांना बाहेर काढलं. तर तुरुंगवासी हत्यार सुद्धा कुचकामी ठरलं पौलाच्या समोर. प्रेज गॉड. कारण देवाचं प्रॉमिस आहे, देवाचं अभिवचन आहे, कोणतेही हत्यार मी चालू देणार नाही. हालेलुया. हालेलुया. बोट फुटली, त्यात सुद्धा पौल वाचला. साप चावला, तिथं पण पौल वाचला. तुरुंगात टाकलं, देवानं तुरुंगातल्या साखळदंड फोडून टाकलं. हालेलुया. आणि तिथून सुद्धा पौल बाहेर आला. अरे लोकांनी इतकं पौलाला मारलं मारलं मारलं, तो मेला म्हणून त्याला उकिरड्यात फेकून गेले. तिथनं देवानं त्याला उठवलं. प्रेज गॉड. मारहाण, उपासमार, नग्नता, ओके, छळ, तुरुंगवास, साप, ह्या सर्व हत्यार परमेश्वराने त्या पौलावरती चालू दिले नाही. ह्या सर्वातनं गेल्यानंतर सुद्धा पौलानं इतकी मोठी सेवा केली, इतक्या मंडळ्या स्थापल्या. हालेलुया. आज जे आम्ही बायबलमध्ये पत्र वाचतोय ते पौलानं स्थापलेल्या मंडळाला लिहिलेली पत्र आता आज आम्ही वाचत आहोत. प्रेज गॉड. परमेश्वरानं इतकं महान सेवा पौलाच्या द्वारे करून अनेक मंडळ्या पौलानं स्थापल्या. प्रियानं तुम्हाला सांगतो, हेच देवाचं अद्भुत कार्य आहे. त्याची सेवा करणाऱ्यांना, त्याच्यावरती प्रेम करणाऱ्यांना आणि त्याच्या इच्छेनं जीवन जगणाऱ्यांना परमेश्वर कोणतंही सैतानाचा हत्यार आपल्यावरती चालू देणार नाही. हालेलुया. म्हणून ते यशस्वी झालेत काय? नाही. सैतान यशस्वी झाला काय? नाही. त्यानं बरेच छळ पाठवले, बऱ्याच गोष्टी पाठवल्या, परंतु देवाने त्याचा वापर मोठ्या सेवेसाठी केला. मोठी सेवा त्यानं परमेश्वरनं पौलाच्या द्वारे करून घेतली. हे काय आहे की कुठलं हत्यार चालणार नाही. परमेश्वरनं म्हटलेलं आहे, चालणार नाही म्हणजे चालणार नाही. प्रेज गॉड. प्रियानो, आज आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहिली गोष्ट काय पाहिलं? योसेफाबद्दल आम्ही पाहिलं की योसेफाला, ओके, योसेफावरती कुठला हत्यार चाललं नाही. योसेफावरती कुठला हत्यार चालवत होते? खोटे आरोप. हालेलुया. त्याच्यानंतर दानिएलावरती कुठला हत्यार तयार केलेलं? सिंहाची गुहा. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं शद्रक, मेशक, अबेदनगो, त्यांच्यासाठी कुठलं हत्यार तयार केलेलं? अग्नीची भट्टी. ओके. आणि पौलासाठी कुठलं हत्यार तयार केलेलं? तुरुंगवास, छळ, ओके, आणि बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी पौलासाठी तयार केलेला. परंतु कुठलंही हत्यार ह्या लोकांच्यावरती चाललेलं नाही, कारण परमेश्वरानं जसं अभिवचन दिलंय तशा प्रकारे परमेश्वरानं या लोकांना संरक्षण दिलं. प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, आज तुमच्या माझ्या जीवनात आपण विचार करूया. आज सुद्धा जसं सैतान ह्या लोकांना त्यांच्यासाठी हत्यार तयार करत होता, आज सैतान आमच्या विरोधात सुद्धा अनेक हत्यार तो तयार करत आहे. ओके. तुम्हाला सांगतो, विचार करा की कोणकोणत्या बाबतीत
कोणकोणतं हत्यार सैतान तुमच्या आणि माझ्या बाबतीत तयार करत आहे. आज तुमच्या डेली जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये सैतान भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे. हे सैतान काय करत आहे? हत्यार यूज करत आहे. तुमच्या कामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आणण्याचा सैतान प्रयत्न करत आहे. हे सैतान हे हत्यार वापरत आहे. हालेलुया. आमच्या नातेसंबंधामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सैतान आम्हाला पैशाची समस्येचा प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करत आहे. पैशाची समस्या हे देखील सैतान काय करत आहे? हत्यार आमच्यासाठी तयार करत आहे. प्रियानो, जे सैतान हत्यार आमच्यावरती यूज करेल, परंतु ते कुठलंही हत्यार आमच्यावरती चालणार नाही. केव्हा चालणार नाही? जेव्हा तुमचं आणि माझं जीवन योसेफाप्रमाणे, शद्रक मेशक अबेदनगो त्यांच्याप्रमाणे असेल, पौलाप्रमाणे असेल, दानिएलाप्रमाणे असेल. परमेश्वर आमच्यावरती कुठलं सैतानाचं हत्यार आमच्यावरती चालू देणार नाही. योब माहिती आहे, योबावरती सैतानाचा डोळा होता. योबाचा सैतानावरती डोळा होता आणि योबाने ठरवलेलं, सैतानानं ठरवलेलं की योबाचा काय करायचा? नाश करायचा. पण योबाचा जर नाश करायचा आहे तर सैतानाला कोणाची परमिशन घ्यायला पाहिजे? परमेश्वरची परमिशन घ्यायला पाहिजे. येस, देवानं सैतानाला सांगितलं काय? की तुला काय करायचंय कर, पण त्याच्या जीवाचा तू नाश करू शकत नाहीस. हालेलुया, प्रेज गॉड. मग सैतानानं वेगवेगळ्या प्रकारे हत्यारं तयार केलीत आणि त्याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या सैतानाचं कुठलंच हत्यार योबावरती चाललं नाही, कारण परमेश्वर योबाबरोबर होता. प्रेज गॉड. आणि प्रियानो, योब पण म्हणतो, जेव्हा त्याच्याकडे होतं सर्व गेलं, तो म्हणते परमेश्वरापासून काय सुखच घ्यायचं काय, दुःख घेऊ नये काय. आणि अशा स्थितीत तो देवाचा महिमा करतोय. परमेश्वराने दिलं, परमेश्वराने नेलं, आणि ह्या स्थितीत तो देवाला धन्यवाद देत आहे. तर प्रियानो, असे लोक जे आहेत, ज्यात आम्ही पाहिलं, योब असो, पौल असो, शद्रक मेशक अबेदनगो असो, दानिएल असो आणि योसेफ असो, अशा अनेक बायबलमध्ये उदाहरणं आहेत की काही लोकांना परमेश्वर काय केलेलं आहे? संरक्षण दिलेलं आहे. कुठलंच हत्यार त्यांच्यावरती चालू दिलं नाही. आज तुम्हाला वाटते का की दानिएलप्रमाणे, योसेफाप्रमाणे, शद्रक अबेदनगो मेशक प्रमाणे, पौलाप्रमाणे देवानं आमचं देखील संरक्षण करावं असं आपल्याला वाटतंय? तर ह्या लोकांच्या सारखं आमचं जीवन बनलं पाहिजे. आणि नक्की परमेश्वर आमच्यासाठी मार्ग खुले करेल आणि आमच्यासाठी आम्हाला तो उंच केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. या आपण ह्या वेळेला प्रार्थना करूया.